आजही अनेक गावामध्ये लहानसे कोनाडे असतात. या कोनाड्यामध्ये आवश्यक आणि तत्काळ लागणाऱ्या वस्तू जपून ठेवल्या जातात. मात्र नांदेडमधील एका गावात याच कोनाड्यामुळे एका 8 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. घरातील कोनाड्यात जपून ठेवलेले सोनकिडे आणि काजवे काढण्यासाठी गेलेल्या एका 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. या कोनाड्यात हात घातला आणि तिथेच त्याचा काळ आला. या 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माळझरा येथे घडली आहे. कार्तिक माधव खोकले हा 8 वर्षीय चिमुकला इयत्ता 2रीत शिकतो. रविवारी त्याच्या शाळेला सुट्टी असल्याने तो त्याच्या आई बाबासोबत शेतात गेला होता. शेतात फिरत असताना त्याला सोनकिडे आणि काजवे दिसले. या काजव्याच्या आणि सोनकिड्याचे आकर्षण वाटल्याने त्याने हे सर्व सोनकिडे आणि काजवे एकत्र केले आणि खेळण्यासाठी घरी आणून आग पेटीच्या रिकाम्या डब्यात ठेवले. ही पेटी त्याने घरातील एका कोनाड्यात ठेवली. सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी तो शाळेत गेला. शाळा संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने कोनाड्यात ठेवलेले सोनकिडे खेळण्यासाठी बाहेर काढण्याचा विचार केला. तो कोनाड्याजवळ गेला आणि कोनाड्यात ठेवलेली आगपेटी काढण्यासाठी त्याने हात घातला, पण त्याच वेळी या कोनाड्यात असलेल्या सापाने कार्तिकला दंश केला. कार्तिक जागेवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून त्याचे पालक तिथे धावत आले आणि त्यांनी तत्काळ कार्तिकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या माजरा या गावात घडली आहे.